नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. पर्यावरण संवर्धन आणि आपत्ती व्यवस्थापन आराखडा होणार अधिक परिपूर्ण, ठाणे जिल्हाधिकारी. दिल्ली भेटीत मुख्यमंत्र्यांकडून ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा आणि गांधी सप्ताह साजरा केला. आता भगतसिंग सप्ताह साजरा करणार मनसे. ऊर्जा, पर्यावरण आणि जल परिषदेच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन सुधारित आराखडा तयार करणं, पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणं ही एक अत्यंत चांगली सुरुवात आहे. ऊर्जा, पर्यावरण आणि जल परिषदेच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा अधिक परिपूर्ण होईल असा विश्वास जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी व्यक्त केला आहे. तसंच या संस्थेचे प्राथमिक सहाय्य, ज्ञान, कौशल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार तसंच ठाणे जिल्ह्याच्या पालक सचिव सुजाता सोनिक यांचे विशेष आभार मानलेत. ठाणे जिल्ह्यातील पर्यावरण संवर्धन तसंच आपत्ती व्यवस्थापन आराखडा परिपूर्ण करण्यासाठी ऊर्जा, पर्यावरण आणि जल परिषदेच्या माध्यमातून काय उपाययोजना करता येतील याबाबत जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात ऊर्जा, पर्यावरण आणि जल परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. त्यावेळेला ते बोलत होते. दरड प्रवण क्षेत्रामध्ये जे लोक राहत आहेत त्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगानं त्यांना सुखरूपपणे बाहेर काढणं, त्या दरडीच्या संदर्भात काही शास्त्रीय आधारावर तेथील समस्यांचं निराकरण करण्याच्या अनुषंगानं चर्चा झाली. त्यासोबतच पाण्याचा वापर, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा आणि व्यवस्थापन, सर्क्युलर इकॉनॉमीच्या माध्यमातून अन्य कारणांसाठी या पाण्याचा वापर, पाणी प्रदूषण रोखण्यासाठीच्या उपाययोजना, हवेचं प्रदूषण रोखणं, चांगल्या दर्जाची शुद्ध हवा ठाणेकरांना मिळावी या अनुषंगानं हवेच्या प्रदूषणाचे घटक कोणते आहेत त्यांचा शोध घेऊन त्या घटकांची ज्या ठिकाणी उत्पत्ती होतीये ती ठिकाणं शोधून काढणं आणि त्याचं निराकरण करणं, त्या अनुषंगानं विशेष तज्ज्ञानं असलेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करणं या सर्व बाबींवर देखील सर्वंकष चर्चा झाली. वाढतं शहरीकरण आणि त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधांची उभारणी महाराष्ट्रात वेगानं सुरू आहे. मुंबईसोबतच ठाणेवासियांना देखील वेगवान आणि सुलभ प्रवासासाठी मेट्रो प्रकल्पाची कामं सुरू आहेत. ठाण्याचा वाढता विस्तार लक्षात घेऊन ठाणे रिंग मेट्रो प्रकल्प काळाची गरज असल्याचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय शहर विकास मंत्र्यांसमोर मांडलाय. नवी दिल्ली इथे केंद्रीय गृह मंत्रालयानं आयोजित केलेल्या बैठकीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी केंद्रीय शहर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेतली. सामान्य नागरिकांना सार्वजनिक दळणवळणाची सुविधा आरामदायी आणि गतिमान आवश्यक आहे. या तळमळीतून मुख्यमंत्री शिंदे दिल्ली भेटीत त्यांनी ठाणेकरांसाठी रिंग मेट्रो प्रकल्प किती गरजेचा आहे हे सांगितलं. या भेटीमध्ये महाराष्ट्राच्या नागरी भागातील विविध मूलभूत आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत चर्चा करण्यात आली. ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा करताना मेट्रो कोचची संख्या वाढवावी अशी मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. या भेटीत मुख्यमंत्र्यांची केंद्रीय मंत्र्यांसमवेत ठाणे मेट्रोविषयी सविस्तर चर्चा झाली. ठाणे शहरात सध्या 2 मेट्रो प्रकल्पांचं काम सुरू आहे. शहराचा विस्तार होत असून तसंच शहर जिल्ह्याची लोकसंख्या वाढते. ठाण्यातील एकाच रेल्वे स्थानकावरून 7 ते 8 लाख प्रवाशांची वर्दळ आहे. त्यामुळे 29 किलोमीटर लांबीचा ठाणे रिंग मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल मान्यतेसाठी केंद्राला सादर केला असून त्याला मान्यता द्यावी अशी मागणी करतानाच मेट्रो कोचची संख्या वाढवण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. गेल्या 3 दिवसांपासून टोल दरवाढी विरोधात उपोषणाला बसलेल्या मनसे नेते अविनाश जाधव यांच्याकडे शासनानं साफ दुर्लक्ष केल्यानं मनसेनं संताप व्यक्त केलाय. सामान्य माणसाचे मुख्यमंत्री म्हणून मिरवणारे ठाण्याचे असूनही ठाण्यातील सामान्य नागरिकांना टोलमुक्तीसाठी उपोषणाला बसावं लागतंय त्याकडे डोंकूनही बघत नसल्यानं अविनाश जाधव यांनी संताप व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय. मुख्यमंत्री होण्यापूर्वी याच टोलबाबत वेगळी भूमिका होती. स्वतः टोल बंद व्हावा यासाठी आग्रही होते. मात्र मुख्यमंत्री झाल्यावर अचानक भूमिका का बदलली याचं ठाणेकरांना आश्चर्य वाटत असल्याची टीका त्यांनी केली आहे. हे सरकार जर ऐकत नसेल तर आता मनसे स्टाईल दाखवावी लागेल. त्यामुळे मागचा आठवडा गांधी सप्ताह साजरा केला. आता येणारा सप्ताह भगतसिंग सप्ताह आणि छत्रपती शिवाजी महाराज सप्ताह साजरा करून सरकारला दणका देऊ असा गर्भित इशारा अविनाश जाधव यांनी दिलाय. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी येणार असून त्यानंतर ते जे आदेश देतील त्यानुसार पुढील दिशा ठरवण्यात येईल असंही जाधव यांनी स्पष्ट केलं.
আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইঞ্জেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইঞ্জেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো। তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। लोकल ट्रेनच्या गर्दीत महिलांना नवीन साडी ड्रेस घालून अगदी नटून थटून प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागते. ट्रेनमधील असलेल्या गर्दीत काही वेळेला साडी खराब होते किंवा मेकअप खराब होतो. महिलांच्या सुविधा लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं 7 स्थानकांवर महिला पावडर रूम सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. या खोलीत तयार झाल्यानंतर महिलांना मेकअप संबंधित साहित्य खरेदी करता येणार आहे. महिलांसाठी इथे स्वच्छतागृह, वॉश बेसिन, आरसा, टेबलची सुविधा असेल. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी महिलांना 10 रुपये खर्च करावे लागणार आहेत. रेल्वेनं महिलांसाठी वार्षिक योजनाही आणली आहे. 365 रुपये खर्च करून महिला प्रवासी संपूर्ण वर्षभर खोलीची वर्गणी घेऊ शकतात. लोकमान्य टिळक टर्मिनस, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, मानखुर्द आणि चेंबूर या स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध असेल. लोकल ट्रेनमधून दररोज लाखो महिला प्रवासी प्रवास करतात. या महिलांच्या सोयीसाठी रेल्वे पावडर रूमची सुविधा सुरू करते. ही सुविधा अनेकदा मॉल्समध्ये उपलब्ध असते. स्थानक परिसरात पुरेशा सुविधा नसल्यानं अनेक वेळ महिलांना जवळच्या मॉल्समध्ये जावं लागतं. मात्र आता महिलांना कपडे बदलण्यासाठी आणि तयार होण्यासाठी स्टेशन परिसरातच स्वच्छ खोलीची सुविधा मिळणार आहे. खोलीतील शौचालय वापरण्याची परवानगी फक्त महिलांना असेल. मात्र पुरुषांनाही तिथल्या दुकानांमध्ये खरेदी करता येणार आहे. मात्र महिला प्रवासी सोबत असल्यास तिला टेरेस परिसरात बसण्याची परवानगी दिली जाईल. घटस्थापना जवळ आल्यानं सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांसह घरगुती घट बसवणाऱ्या भाविकांची ही लगबग सुरू झाली आहे. ठाण्यातील बाजारपेठेत जवाहर बागेजवळ देवीच्या घटासाठी लागणाऱ्या टोपल्या विणणारे मजूर मोठ्या संख्येनं हातकणंगल्याला लागलेत. जळगाव, भुसावळ, सोलापूर पट्ट्यातून आलेले मजूर तिथेच डेरा टाकून दिवस रात्र रंगबिरंगी टोपल्या, परडी तयार करण्याचं काम करतायत. यंदा गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रीचाही चांगला जोश असल्यानं या टोपल्यांना मोठी मागणी असल्याचं हे मजूर सांगतायत. गणेशोत्सव उत्साहात पार पडल्यानंतर नवरात्रीच्या तयारीनंही वेग घेतलाय. सार्वजनिक मंडळांनी अनंत चतुर्दशीला पाटपूजन केल्यानंतर मंडप उभारणीला जोर धरू लागलेत. तर तिकडे ठाण्याच्या बाजारपेठेत देवीचे घट बसवण्यासाठी लागणाऱ्या टोपल्या, परड्या विणण्यात कारागीर व्यस्त झालेत. विविध आकारात लाल, पिवळ्या, निळ्या, गुलाबी रंगातील या आकर्षक टोपल्या घेण्यासाठी ग्राहकांची वर्दळ सुरू आहे. या टोपल्या 70 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत विविध आकर्षक पद्धतीनं सजवलेल्या ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर, जळगाव, भुसावळच्या ग्रामीण भागातून आलेले हे कारागीर जवाहरबाग स्मशानभूमीच्या शेजारी दिवसरात्र टोपल्या, परड्या विणण्याचं काम करतायत. आपल्या कुटुंबाची परवड होऊ नये म्हणून अगदी मुलाबाळांसह हे कुटुंब नवरात्रीपर्यंत इथे स्थिरावणार आहेत. या परड्या बनवण्यासाठी लागणारा बांबू हा दिघा, ऐरोली येथील बांबू कारखान्यातून आणल्याचं ते सांगतात. विशेष म्हणजे यंदा पावसानं चांगली उघडीप दिल्यानं चांगला तयार लवचिक बांबूचं चिपाड टोपल्या बनवण्यासाठी पोषक ठरत असल्यानं कारागीर दिवसाला 200 ते 300 टोपल्या सहज बनवतात. तर त्यांच्यावर रंगसंगती करण्यासाठी लागणारा अगदी इको फ्रेंडली रंग मुंबईच्या मोहम्मद अली रोडवरून घाऊक दरानं आणून कलाकुसर करत असल्याचं ते सांगतात. या आकर्षक रंगबिरंगी टोपल्यांना मागणी चांगली असल्यानं ग्राहकांची घासाघीस न करता योग्य दरात त्यांना उपलब्ध करण्याचा या विक्रेत्यांचा मानस आहे. कळवा परिसरातून नागरिकांचे गहाळ किंवा चोरी झालेल्या मोबाईलचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. गेल्या वर्षभरात हरवलेल्या अशा 4,56,850 रुपयांच्या 60 मोबाईल्सचा शोध घेण्यात आलाय. हे सर्व मोबाईल पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना सुपूर्द करण्यात आले. कळवा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांचे विविध कंपन्यांचे मोबाईल 2022 आणि 2023 या वर्षात हरवले होते. यात काहींचे मोबाईल हे प्रवासात तसंच इतरत्र गहाळ झाले होते, तर काहींचे ते चोरीस गेले होते.
त्याच अनुषंगानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र कुवर, उपनिरीक्षक किरण बगडाडे, विजय गोरे, पोलीस अंमलदार नामदेव कोळी, प्रशांत लवटे आणि स्वप्नील कपाल इत्यादींच्या पथकानं या मोबाईलच्या शोधासाठी विशेष कामगिरी बजावली. या मोबाईलची सविस्तर माहिती CEIR या केंद्र सरकारच्या ॲपमध्ये भरवण्यात आली होती. त्यानंतर या मोबाईलवर तांत्रिक पद्धतीनं बारकाईनं विश्लेषण करत हरवलेल्या मोबाईलच्या पत्त्यांबाबतची माहिती काढण्यात आली. संबंधित ठिकाणी जाऊन हे मोबाईल ताब्यात घेण्यात आले. गहाळ मोबाईल मिळाल्यानंतर त्यांची विक्री करण्यात आली होती. ज्यांच्या हाती ते लागले त्यांना विश्वासात घेत पोलिसांनी त्यांच्याकडून ते ताब्यात घेतले. हे सर्व मोबाईल 6 ऑक्टोबर 2023 रोजी संबंधित तक्रारदारांना पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्याचं निरीक्षक थोरात यांनी सांगितलं. आपले मोबाईल सुखरूप मिळाल्यानंतर मोबाईल धारकांनी समाधान व्यक्त केले. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरही ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. पर्यावरण संवर्धन आणि आपत्ती व्यवस्थापन आराखडा होणार अधिक परिपूर्ण, ठाणे जिल्हाधिकारी. दिल्ली भेटीत मुख्यमंत्र्यांकडून ठाणे रिंग मेट्रो प्रकल्पाचा पाठपुरावा. आणि गांधी सप्ताह साजरा केला, आता भगतसिंग सप्ताह साजरा करणार मनसे. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 आदर्शनगर, कोलबाड रोड, ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू याच वेळेस ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.